श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचा या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना कोणतीच काळजी, कोणतं टेन्शन, कोणतंही दुःख राहत नाही. कारण आपले जगाचे चालक, मालक, पालक आपल्याबरोबर असतात हा विश्वास जर मनामध्ये असेल तर कधीच घाबरायची देखील गरज नसते. आणि प्रत्येक संकटे, दुःख, अडचणीतून स्वामी अलगद आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात. जेव्हा एखाद्या भक्तांची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत असते तेव्हा तो भक्त भाग्यवंत तर असतो, परंतु ब्रह्मांड नायक स्वामींची साथ त्या भक्ताला भेटत असते. आणि जेव्हा स्वामींचा तो भक्त होतो तेव्हा त्याच्या आयुष्यात आगळे वेगळे आणि अद्भुत असे चमत्कार होण्यास सुरुवात होत असते. आणि हेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे अनुभव जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. याने प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि स्वामींचा प्रत्येक चमत्कार ऐकण्याची संधी भेटेल. जो स्वामींचा व्हिडिओ आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा व्हिडिओ देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा व्हिडिओ एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे मंदा औचित्य आहे आणि त्या जिल्हा पुणे येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. म्हणजे ते भिंतीतून भस्म निघत होता ना, कधी? तर तेव्हा मी नव्हते का तुम्हाला सांगितलं. हा हा, म्हणजे तुमच्या भिंतीवर स्वामींचा फोटो चित्र आलं होतं ते ना? हा हा हा. बरं, ताई नाव सांगायचंय का तुम्हाला मग? मी मंदा औचिते. बरं, आणि जिल्हा तालुका काय? शिरूर जिल्हा, तालुका पुणा. बरं बरं. म्हणजे तेव्हा तुम्ही मला सांगितलेलं ते चित्र आहे का मग स्वामींच्या तिथं भिंतीतून स्वामी दिसत होते ते? ते चित्र आहे तुम्हाला पाठवलं, पण त्याच्यावर आहे ना आता चैतीच्या टायमाला आहे ना पोरांनी त्याला घराला कलर लावलाय, तरी त्याच्यातून एवढा एवढा तुकडा 4 बोटा इतका पांढरा निघालाय त्या सुईचा. हा, भिंतीचा. हा, भिंतीचा पांढरा निघालाय. आणि झाली की आपली डाळ आहे ना हरभऱ्याची, तसं तिथं हे निघाते काय पांढरं. हा, कलर जातो आणि पांढरं दिसतंय. हा हा, अरे वा. हा, तर तुम्ही मला काय करता ताई सेवा स्वामींची? मी याच्यापासून करते ना, आपल्या मार्गेश्वर महिना आहे ना, हा. तसं मला देवदत्त म्हणजे लय लहानपणापासून आहे. पण मी ओळख म्हणजे लोक आमची समजून घेत नव्हते ना, हा हा. तर ते माझं मलाच लहानपणाशी. हा हा हा. हा, माझं मलाच लहानपणाशी ती वशात नसं खात, काय नसं खात, मला सण नसं होत ते असं. म्हणजे मला माळच होती पूर्णपणे. पण मी काय केलं, आपल्या लॉकडाऊन आलं का त्याच्यात आम्हाला करोना झाला, तर ते बहिणीमुळे वशात खाण्यात आलं. मग त्याच्यावर मी जे नाही खाल्लं तर वर्षभर नाही खाल्लं. आणि मग आता तुकाराम बीज येते का नाही आपली देऊ रोडची, तेव्हा मी माळ घातली 5 रंगाची. अरे वा, माळ घातली आणि त्या आल्यापासून मी खातच नाही घरात वशात. अरे वा, स्वामी घरात आणले का तुम्ही? हा, स्वामी म्हणजे फोटो आहे ऑफिसात होता माझ्या इथं ग्रामपंचायतीत. मी फोटो नेऊ का मी येऊ, माझ्या लय दिवस मनात ठसला होता ना, ते फोटो काम करते तसं मनात ठसला होता. हा, मग त्यांनी बदललं का ऑफिस, मग त्यांनी दुसरे फोटो आणलं. ते फोटो त्या पुरीच्या पाठीमागे असायचा ना खाली, तर मग माझा रस्त्यावर मी नेऊ का घरी, मी सेवा करीन. तर मी
मी घरी आणला फोटो, त्यांची सेवा केली, मला चांगलं मार्गदर्शन मिळालं. पण अधून-मधून जरा पोर करायचं येडेवानी. आणि मग ते पोरं पण आता जागेवर आले. तसं काय नाही. फक्त आता खाली काय राहिले, फक्त त्याचं लग्नच जमायचं राहिले ताई. नाही ते पण करतील की स्वामीताई. हा. आणि काल पण आम्ही सोमवारी ना पहाटे 4लाच पहाटे उठलो, आंघोळ्या केल्या आणि स्वामींच्या दरबारात गेलो. लय गर्दी. तर कुठला? झालं बाहेर निघालो का वर बघितलं असं झाडांक. तर त्याच्यात मला स्वामी दिसला असं पांढऱ्या कलर मध्ये. अरे वा. हा, तिथं वर बघितलं ना असं त्या प्यायला आम्ही बाहेर येऊन दर्शन घेऊ. तर त्याच्यात स्वामी दिसत मला. स्वामी असं कुठे पण मूर्त अशी दिसते, म्हणजे कोणाचं पण दिसतात स्वामी. अरे वा. हा, म्हणजे स्वामी तुमच्या भोवती अवतीभोवतीच आहेत ताई. हा. अरे पुढे झाड आहे आणि आला कुठून तरी कार्यक्रम करून. तर माझ्या ते कपाळाला बस म्हणते बघितलं ना. तर आमच्या शेजारी एक बाई काय म्हणजे तुम्ही बघता का हो पाणी लावणी असं. तर म्हणलं हा बघते. तर मग म्हणलं पोरांचं लग्न जमत नाही बघता का. तर म्हणला मी आता कार्यक्रम आलो. चतुर्थीच होती ना, आजच चतुर्थी. तेव्हा मग तर म्हणजे आज चतुर्थीच्या दिवशीच गाठ पडली होती त्याची, महिना झाला. अरे वा. आजारी आहे का? ते स्वामी कसं कडक बोलत्या, असाच ते माणूस कडक बोलला. हा, ते दत्ताचं स्वामींचं त्यांच्याजवळ आहे ना. आजारी आहे का ताई तुम्ही? नाही, ठसका आला कोरडा मला. बरं, पाणी प्या. वरून येते ना, वरून येते ना. हो ना. सांगते. त्यावेळेस मी दवाखान्यात होते, बहीण माझी तेव्हा नव्हती की मी पहिल्यांदाच तुम्हाला फोन केला. तेव्हा पण तुम्हालाच फोन केला होता. तेव्हा माझं डोळं भरून आले. त्याच्या आधी मी रडले. अचानक स्वामींचा फोटो आला माझ्या ह्याच्यावर, संदेश आला. ते ऐकता माझ्या जीवनातला गाथा सगळा त्यांनी सांगितला. तर त्या टायमाला मी खा रडले पोट भरून. मोकळं केलं मन. हा, मन मोकळं केलं. आणि आता पण येतं. आता माझं चांगलं केलंय स्वामींनी. नाही असं काय नाही, चांगलं म्हणजे चांगलंच केले. दाखवा पुढे झाड पण आहे. हा, औदुंबर आहे. अरे वा. औदुंबर झाड आहे उंबराचं. हा. आणि त्याच्यानंतर वरला कोण घराच्या चांदायला वरला कोण एका आलं होतं. खाल्ला कोण दरवाजा केला ना असा. इकडं 4 भाग आहेत ना आपलं, खालती वरती. तर राकेश मोरे आपण कुणी का म्हणतो साताऱ्याच्या बाजूला ना, दक्षिण दिशा. हा. आणि ह्या साईडला माझं घराचा दाराचं दरवाजा आहे. गंगमोरी. आणि इकडून आपलं उत्तर जे आहे ना पूर्व एक दार आहे. तर तिथे एक झाड आलं होतं. तर मी काय केलं, माझी भाऊजाई काय म्हणली ते उचलून टाका. नको म्हणली, एक आहे ना तेवढंच बाजायला. मग खाल्लातलं झाड नाही ठेवलं. ते नेमकं पायरी कशी होतं. हे जरा दुरी वाट्याच्या कडेला, पण आतमध्ये माझ्या आवरातच. ते ठेवले. ते मोठे झाले चांगले. होय. अरे वा. मग ते गेल्या टायमाला स्वामींना गेलते ना मी. कुठे? अक्कलकोटला? हा, अक्कलकोटला गेलते ना मी गेल्या टायमाला. उसाच्या गेले होते. तिथून एक तारीख स्वामींचा फोटो आणला आणि हापिसातला असं दोन्ही पण तिथं बाहेर ठेवलेत मी, बाहेरच्या घरात रूम मध्ये जिथं निघतोय ना बस. मग हा. बोला. तर चांगलं केलंय स्वामींनी, तसं काय नाही. आणि आता परत गेले स्वामींना. अक्कलकोटला गेला होता आता? हा, आता अक्कलकोटला गेलो होतो आम्ही. गाणगापूर पहिल्यांदा सगळं केलं. आणि आता अक्कलकोट आणि दांडगापुरातच होतो आम्ही दत्तांच्या तिथे. तर ते तिसऱ्या ठिकाणी ना ते नाही केलं माझ्या संग. आम्ही 4-5 बाया होतो ना, तर त्या नाही तिथं गेल्या. तर म्हणलं नका घेऊ, आम्ही केलेलं आहे म्हणलं पहिल्यांदा. आणि तेवढं केलं आणि आम्ही घरी आलो. अरे वा. सोमवारी संध्याकाळी 10 वाजता घरी आलो मग. म्हणजे रविवारी गेला होता का? हा, रविवारी गेलो होतो.
तुळजापूर केलं आणि लगेच अक्कलकोट मध्ये गेलो. आम्ही मुक्कामालाच गेलो अक्कलकोट मध्ये. अरे वा, म्हणजे तुम्हाला स्वामींनी तिथं राहायला पण सांगितलं. हा, राहिले तिथं. अरे वा. हा, चांगले झाले. दर्शन झाले. गर्दीत का व्हायना पण दर्शन झाले. एकच फुल वाहिलं. एक काळं कुत्रं, एक तांबडं कुत्रं आमच्या त्या गर्दीत आलं का ते लोक भियायला लागली, पोरं बारकाली. आणि परत आली कळवंड आमच्यात. तर म्हणलं स्वामी जा तुम्ही, आता तुम्हाला वाट दिली, आम्ही नाही गर्दी करीत काय नाही. ते आपले गेले, कोणीच नाही मग त्याला हाणले. म्हणजे दर्शन घेऊन परत आले का परत एक काळं कुत्रं खालाकल्या निघतो ना आपण त्या बाजूनी, तिथं एक काळं कुत्रं. मग मी काय केलं, गुलाबाचं फुल आहे ना त्याच्या डोक्यावर ठेवलं, बराबर डोक्यावर घेतलं आणि दर्शन घेतलं मी पण त्यांचं. अरे वा. असं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर निघून सनी. तर तिथं एक खिडकीला हात धरून चाललं ना गर्दीत, तर तिथं पेढ्याचा प्रसाद गावला आणि स्वामींचा बारीक फोटो असतो ना तो गावला कागदात. मग ते घेतला मी जवळ आणि ते प्रसाद पण घेतला पिठाला. म्हणजे ते तुमच्यासाठीच ठेवलेला होता. हा, मग ते हात लागला तर मग मी घेतला. म्हणलं का बरे का काय बघावा. तर मला प्रसाद तो फोटो मिळाला. अरे वा. स्वामीचा खाली वर देवदत्तांचा फोटो आहे ना, असा जोडीचा मिळाला मला तिथं फोटो. अरे वा. मी हे ठेवलाय मी जवळ माझे. बघा, स्वामींनी तुम्हाला मोकळ्या हाताने नाही जाऊ दिलं. हा, नाही जाऊन दिलं. आता एवढीच इच्छा आहे की फक्त लेकराचं एका हाताचं 2 हात वाहून द्या. ते मग किती त्रास दिला इथून मागं, पण ते जागेवर आला परत. आता बरं झालं. स्वामींना जेव्हा योग्य वेळ आली असं वाटेल ना, तेव्हा स्वामी चमत्कार करतातच नव्हते. हा, आणि त्याला दत्ताचीच पूजा करायला सांगितली. आमच्या इथं बैरीनाथाचे गुरु आहेत ना, त्यांच्याकडे मी त्या दिवशी जरा बघायला गेले. तर म्हणलं काय होते असं, मागणी येतात बघून जातात परत निरोपच येत नाही काय असं. तर म्हणले त्याला गुरुवार धरायला सांगा आणि गुरुवारी औदुंबराची पूजा करायला सांगा. तर ते नाही ना, कुठं जायचं, तर दारात आलाय. तर म्हणलं दारात कर. तर झालाय ते कबूल. म्हणलं मी करतो पूजा. बरं झालं. गुरुवार कर म्हणले. मग ते आमचे गुरु बापू आहेत ना, ते म्हणले मग माझ्याकडे ये. आमचं नाथांचं मंदिर आहे ना, सोनेरीचा बैरीनाथ आहे ना, बैरीनाथाचं मंदिर आहे. हा, तर ते त्याने अजून वर्षात तसलं काही नाही घरात आणलं. फक्त पाहुणं आलं होतं ना, त्या पाहुण्यांच्या करता केलं बरं का घरात वर्षात. हा, केलं. आता ज्यांना खायचे त्यांनी खाऊ देणार नाही का. हो ना. नाही तसं आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही. नाही म्हणू शकत नाही जी खाणं. आता माझी मुलगी जी आहे ना, त्यांच्यासाठी ते जावळ करता, त्यांच्यासाठी अजून कोणी येईन त्यांच्यासाठी. तर त्यांनी दोघांनी खाल्लं. तर त्या दिवसाला माझं पोर घरातच नव्हतं बघा, लांब गेलो. असं लांब गेलो होतं ते ना, लय अवस्थात बेकार अवस्थात होतं. मग ही कामातला कंपनीतला पोरगा आहे ना, त्याच्या संगच गेला. त्यांनी लांब नेलं, श्रीगोंद्याला नेलं, तिकडून आणले. म्हणलं मी 8,000 रुपये 8,000 रुपये खर्च केला. त्याला 5,000 दिलेले ते दे, नाहीतर मग म्हातारे तुला काय करीन असं तसं मला ते बोलला. आणि मग गाडी कशी करून दाखवली ना पोराची अवस्था मला. एवढा खर्च केलाय ते इथं मी मारू शकतो, आमकं करू शकतो. म्हणलं त्याला तिथं मार आणि मग माझ्या दारा पुढे आण म्हणले ते. बापरे. ते पोरग कोणाचं होतं, ते होतं बुद्धाचं बरं काय. कळतंय ना बुद्ध म्हणून. हो आहे माहिती. आणि आम्ही मातंग पण कळतंय ना तुम्हाला. हो. हा, मग आम्ही मातंगी. तर त्याला काय मी म्हणलं त्याला मार, तुला काय मारायची ते त्याचा खून कर जागेवर तुझ्या हाताने आणि माझ्या दारात इथं आणून टाक म्हणलं. तुला काय जास्त बोलत नाही. मग तो पैसे काय आहेत ते नाहीत बघू. तर त्याला पासून आहे ना, ते त्या पोरासंग बोलत नाही काय नाही. आणि तेव्हापासून लई जागेवर आला जराशी. मला माघारी बोलायचा, लई सुटून टाकून द्यायचा, फुल काय द्यायचा. ना आता शक्यता जरा कमी पडलाय, रुपयातून 12ने फरक पडलाय काय. बरं झालं. मग अजून तो राहिलेला तो पण फरक पडेल आणि चांगला होईल. एवढंच सांगितलं, काय नाही बाकीचे. स्वामी सांगा तुम्ही पण. हो चालेल. एका हाताचं 2 हात त्याच महिन्यात योग आहे, पण घटून यायला पाहिजे ना.
हो ना, हो ना. नाही होईल की स्वामींनी आपल्या ठरवलं की काही होऊ शकतं ना. हा एका क्षणात चमत्कार होऊ शकतो. होऊ शकते आपलं. चालेल, चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी ताई. हा चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. अवधूत